तुळजापूरचा मी आमदार व्हायचं तसं काही कारण नव्हतं, काहीच संबंध नव्हता. मी धाराशिवचा आमदार होतो. परंतु मी तर मानतो की आईने, काकाने, संत गोरोबा काकांनी मला इकडे बोलवलं, तेव्हा मी एक खास परवानगी मागितली होती. सगळ्या आमदारांनी आई तुळजाभवानीच्या मंदिराला 1-2 लाख रुपये आमदार निधीनं द्यावे. एक लोकनेता म्हणून आपल्याला एक गोष्ट करायची असते पण ती होत नाही, हे तुम्ही टॅकल कसं करता? त्याच्यामध्ये 100 कोटीचा पुतळा आहे छत्रपती शिवाजी महाराजांना आई भवानी तलवार देताना. आम्ही ही माहिती काढली की पश्चिम महाराष्ट्रात आपल्या हक्काचं पाणी आहे, तसंच तेरला पण जागतिक नकाशावरती आणण्याचं आपलं नियोजन आहे. हा फॉलो फार कमी लोक घेतात, नंतर मग उद्घाटन होतात आणि गोष्ट तिथंच राहते, ती मग होईल तेव्हा होईल. परंतु दुर्दैवाने ठाकरे सरकारने जो राज्याचा हिस्सा असतो 1 रुपया दिला नाही. मी आत्ता सरांना भेटायच्या आधी त्यांचं जरा चौकशी करत होतो, तर त्यांच्या 2 मुलांची नावं मला फार आवडली, मेघ आणि मल्हार. धाराशिवपर्यंत उद्योजक का येईल जोपर्यंत आपण आपली राजकीय ताकद योग्य पद्धतीने वापरत नाही. नमस्कार, मी सौमित्र बोटे. मित्र म्हणे नॉन पॉलिटिकलमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. आज आपल्यासोबत आहेत तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील साहेब. मी तुमचं खूप स्वागत करतो सर. अनेक दिवसांपासून तुमच्याशी बोलायचं होतं. याची 2 कारणं आहेत. जेव्हा मी इथं आता धाराशिवमध्ये आलो आणि आता आपण बोलतोय, तेव्हा आपण जेव्हा रेकी करतो की कसं यायचं आहे, काय कशा पद्धतीचं कॅरेक्टर आहे, व्यक्तिमत्व कसं आहे, तर एकतर पीक विमा योजना, पीक विम्यासाठी तुम्ही खूप काम करताय, पाण्यासाठी काम करताय, रोजगारासाठी काम करताय, हॉस्पिटल्स चांगल्या पद्धतीनं डेव्हलप झाली आहेत, सर्व स्तरावर काम होताना दिसते. तर पहिला प्रश्न माझ्या मनात हा येतो की इतकं बहुआयामी व्यक्तिमत्व आहे, तुम्ही सगळ्या स्तरावर काम करताय, पण सुरुवात होते ही तुमच्या राजकीय वारशापासून. वडिलांचा वारसा तुमच्याकडे आणि तुम्ही पुन्हा आता तो मोठा करताय. तर जेव्हा तुम्ही राजकारणात आला तेव्हा तुम्हाला ऑलरेडी वडिलांनी मारून ठेवलेली एक लाईन असते, केलेलं काम असतं, त्यांचं नाव असतं. तुम्ही यात पडल्यानंतर तुम्हाला त्याचा स्ट्रेस आला नव्हता का, आणि आल्यानंतर तुम्ही त्यातनं ब्रेकथ्रू कसं मिळवलं? नाही तर तुम्ही प्रश्न विचारताय तो 20 वर्षापूर्वीचा आहे. अगदी 2004 साली ऑक्टोबरमध्ये पप्पा सिनियर मोस्ट कॅबिनेट मंत्री होते. म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या खालोखालचे सगळ्यात ज्येष्ठ मंत्री ते होते. तुम्हाला कल्पनाही असेल की खरं तर ते मुख्यमंत्री 2दा होणार होते, पण दुर्दैवाने नाही झाले. ऑक्टोबरच्या 2004 मध्ये सिनियर मोस्ट कॅबिनेट मिनिस्टर होते पप्पा. आणि मग काही परिस्थिती अनुरूप काही गोष्टी घडल्या आणि तेव्हाच्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर असं ठरलं की मी राज्यमंत्री म्हणून शपथ घ्यायची. मी त्याच महिन्याच्या अखेरीस सर्वात कनिष्ठ ज्युनियर मोस्ट राज्यमंत्री म्हणून मी शपथ घेतली. सगळ्यात तरुण असेल कदाचित, पण महत्त्वाचा मुद्दा काय की वडील सगळ्यात ज्येष्ठ मंत्री होते आणि त्याच महिन्याच्या शेवटी सर्वात कनिष्ठ राज्यमंत्री म्हणून मी शपथ घेतली. आम्ही तेव्हा आमदार नव्हतो, MLA पण नव्हतो, MLC पण नव्हतो, परंतु परिस्थिती अनुरूप तो निर्णय घेण्यात आला. आणि स्वाभाविकच आहे की माझा काही राजकारणामध्ये तसा इंटरेस्ट नव्हता. हे वास्तव आहे. पप्पांच्या निवडणुकीच्या दरम्यान मी असायचो बरोबर, गाडी चालवणं किंवा बरोबर राहणं, पण त्याच्या बियॉन्ड राजकारणाचा संबंध नव्हता आणि जाणीवपूर्वक नव्हता. माझ्या आई आणि पप्पा दोघांनी आणि आम्ही विचार केला होता, चर्चा केली होती. मी तसं राजकारणामध्ये यायचा काही विषयच नव्हता, पण परिस्थिती अनुरूप कसं आहे, आपण काही विचार केला तर वरचा ठरवतो. आणि तुम्ही म्हटलं ते बरोबर आहे की मोठं दडपण होतं, कारण एकदम राज्यमंत्री आणि पप्पांचं एवढं मोठं नाव म्हटल्यानंतर ऑफकोर्स दडपण होतं. परंतु सगळ्यांनी सहकार्य केलं आणि जे काही आपलं अपब्रिंगिंग असतं, आपले जे संस्कार असतात, त्याचा नक्कीच फायदा झाला. माझ्या आईंमुळे, वडिलांमुळे स्वाभाविकच आहे की ते टेन्शन बऱ्यापैकी रिलीव्ह झालं. आणि वडिलांचे सगळे कलिग्स. तुमच्या आई वडिलांमध्ये तुम्ही सगळ्यात तुम्हाला जवळचं कोण होतं, वडील होते की आई? तसं विचार केला तर दोघेही. वडील जास्त घरी नसायचे फॉर ऑब्वियस रिझन्स, परंतु वडिलांचं रिलेशन ऑफकोर्स खूपच स्ट्रॉंग आहे आणि फ्रेंडली आहे, जे मी चांगलं पॉझिटिव्ह गोष्ट समजतो. करेक्ट. आणि आईंच्या बाबतीत आई तर आई असते. तुम्हाला जेव्हा असं वाटलं होतं की नाही राजकारणात नको, आपण आपलं बरं, आपण वेगळा मार्ग शोधूया. तुमचं शिक्षणही मला वाटतं टेलिकम्युनिकेशनमध्ये झालं, मग हा जेव्हा निर्णय झाला तेव्हा तुम्ही मॅनेज कसं केलं स्वतःला की आता आपण ह्याच्यात यायला लागणार आपल्याला?
ते मी माझं इंजिनिअरिंग झाल्यानंतर वर्षभर बऱ्याच ठिकाणी फिरलो, देशात परदेशात साधारण काय करायचं हे ठरवण्यासाठी. खूप उद्योजकांना भेटलो. त्या काळामध्ये सरफेस माउंट टेक्नॉलॉजी नावाची एक नवीन टेक्नॉलॉजी होती. मग त्याच्या अनुषंगाने थोडा अभ्यास केला आणि जपानवरनं आपण एक रोबो मागवला त्या काळामध्ये. आणि मग त्या टेक्नॉलॉजीची पूर्ण माहिती घेऊन जे कन्व्हेन्शनल इलेक्ट्रॉनिक बोर्ड्स होते ते या पद्धतीने छोटं करणं, अजून जास्त ते व्यवस्थित कसे चालतील हे बघणं, याच्यावरती फोकस होता. म्हणजे R&D पण होतं आणि मॅन्युफॅक्चरिंग पण होतं. आणि म्हणजे खूप आवडीचं होतं, चांगलं चाललं होतं. मध्येच हा विषय आल्यानंतर ट्रॅक तसा बदलला, कम्प्लीट बदलला. ॲब्सोल्युटली. माझे मित्र होते ते मग सांभाळायला लागले आणि मग ह्या विषयाकडे मी वळलो. पण महत्त्वाची बाब कशी असते की संधी आणि चॅलेंज. एखादी संधी आली तर आपण ती सोडायची नसते, चॅलेंज म्हणून ती बघायची असते आणि सकारात्मकतेने न्यायचं असतं पुढे. इंजिनियर म्हणून अनालिटिकल थिंकिंग जी आहे त्याचा नक्की खूप मोठा उपयोग होतो. कुठलाही प्रॉब्लेम किती मोठा असला तर तो एकदा समजून घेऊन त्याचे तुकडे पाडून मग तो टप्प्याटप्प्याने क्लिअर करणं ही साधारण ते स्वभावाचा एक गुण झाला म्हणावं. अच्छा सर, जनरली मिळालेली संधी असलेलं चॅलेंज हा एक भाग झाला. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते इंटरेस्ट. तुम्हाला त्यात इंटरेस्ट असायला लागतो. इंजिनिअरिंग तुमचा स्वभाव झाला कारण तुम्हाला आवड होती त्याच्यामध्ये. पण वेन इट्स कम टू राजकारण तुम्हाला ती गोष्ट करावी लागली, तुम्ही त्यात आला. पण इंटरेस्ट कधी डेव्हलप झाला की हे आपल्याला जमू शकेल? मी एक शब्द वापरला, संस्कार. करेक्ट. पप्पांचं काम जे आहे ते इतकं व्यापक आणि ह्युमन टचवालं आधीपासूनच आहे की त्याचा प्रभाव नक्कीच होता. मी तेरणा ट्रस्टच्या माध्यमातून का असेना काही प्रमाणात काम करायचो, काही प्रमाणात करायचो. आणि पप्पांचे सगळे कलिग्स, पप्पांचं काम करण्याची पद्धत, त्याची चर्चा आणि प्रत्यक्ष बघायला तर मिळायचंच. त्यामुळे जेव्हा ही संधी मिळाली त्यांचं स्वाभाविकपणे काही प्रमाणामध्ये अनुकरण करण्याचा मी प्रयत्न नक्की केला आणि मग त्यातनं आवड निर्माण होत गेली. माझ्याकडे खातेसुद्धा असे होते, म्हणजे तुम्ही ऐकून थोडं हैराण व्हाल, इंडस्ट्रीज आणि ॲग्रिकल्चर. म्हणजे एक दोन वेळेस असं झालं की मी शेतात जाऊन नुकसानीची पाहणी वगैरे केली, तिथले काही सूचना वगैरे दिल्या, आदेश दिले आणि रात्रीतनं मुंबईला गेलो. पहाटे एअरपोर्टवरती कपडे बदलले आणि विमानाने परदेशात गेलो. कारण तिकडे इंडस्ट्रियलिस्ट बरोबर ऑफिशियल सरकार म्हणून बैठका होत्या. त्यामुळे एकीकडे उद्योजकांच्या अडचणी, तिकडचे जे काही पॉझिटिव्ज आहेत तो विषय, आणि दुसरीकडे अगदी शेतकरी, अडचणीतला शेतकरी, नैसर्गिक आपत्ती, हे दोन्ही कम्प्लीट दोन वेगळ्या गोष्टी. ॲब्सोल्युटली दोन्ही वेगळ्या विषय. दोन्ही खूप जवळून बघता आलं. शासन याविषयी कसं चालतं हे बारकाईने बघता आलं. नंतर माझ्याकडे महसूल खातंही होतं, रोजगार, स्वयंरोजगार होतं. त्यामुळे ओव्हरव्ह्यू आपल्या राज्याचा आणि खास करून आम्ही काय केलं, जिल्ह्याचा अभ्यास करून घेतला की जिल्ह्याचे स्ट्रेंथ्स काय आहेत. स्वॉट अनालिसिस केला की आपल्याकडे आता समजा नैसर्गिक जी काही संपत्ती आहे ती काय काय आहे, त्याचा उपयोग कसा करता येईल. धार्मिक पर्यटन स्थळं जी आहेत, म्हणजे पर्यटनाच्या माध्यमातून इथे आपल्याला कसं रोजगार निर्मिती, नोकरीची निर्मिती करता येऊ शकते, किंवा शेतीला पूरक व्यवसाय कुठले आपल्याला चालण्यासारखे आहेत. मग त्या काळात आम्ही रेशीम उद्योग हा विषयाचा वरती भर दिला. सोलरच्या बाबतीमध्ये लक्षात आलं की इथे वर्षातले 300 दिवस स्वच्छ सूर्यप्रकाश असतो. त्यामुळे सोलरवरती बेस्ड पॉवर प्रोजेक्ट जे आहेत ते ऑब्व्हियसली आपल्याला घेता येतील. मग तेव्हा आपण सोलर डिस्ट्रिक्ट म्हणून आपल्या जिल्ह्याला अनाऊन्स करून घेतलं. असे वेगवेगळे मुद्दे आले. याच्यामध्ये मला एक फार क्युरियस प्रश्न तुमच्याबद्दल असा वाटतो की तुम्ही अनेक गोष्टींमध्ये अधिकार गाजवलेले आहेत, काम केलेले आहे उत्तम पद्धतीनं. तर एखादा तुमच्याबद्दल तुम्ही अभ्यास कसा करता? बऱ्याचदा असं असतं की हे आपलं सेक्टर नसतं, हा आपला प्रांत नसतो, पण आपल्याला त्याची जबाबदारी दिली जाते. मग एखादी गोष्ट समोर आल्यावर त्याचा अभ्यास तुम्ही कसा करता? तुमची टेंडन्सी काय असते? मी एक उदाहरण देतो. आपण 2,500 एकरची MIDC इंडस्ट्रियल एरिया डेव्हलप करायचं ठरवलं. करेक्ट. लोकेशन आम्ही तेव्हा शोधलं जे बॅरन होतं, पडीक जमीन, म्हणजे शेतकऱ्यांचा किंवा जमीन मालकाचा काही विरोध येणार नाही असं आम्ही 10,000 एकरची जागा शोधली. त्या काळात सगळेजण म्हटले 10,000 धाराशिवला कशासाठी, एक 100-200 करू.
पण मी तेव्हा इन्सिस्ट केलं आणि 2,500 एकरवरती आम्ही फायनल केलं. बरं मग त्यातलंही 1,500 एकर लगेच आपल्याला संपादित करता आली. बरं मग त्या 1,500 एकरवरती करायचं काय, तुम्ही जे म्हटलं ना अभ्यास, करेक्ट. मग आम्ही अभ्यास सुरू केला. आम्ही ठरवलं की सोलरवरती बेस्ड इंडस्ट्री आणायची. बरं आणि बरेच लोक परदेशातले पण आले, बरं. उद्योजकांनी बघितलं. बरं. दुर्दैवाने मध्ये सत्ता बदलली, मी काही राज्यमंत्री राहिलो नाही. आणि मग स्वाभाविकपणे धाराशिवपर्यंत उस्मानाबादपर्यंत उद्योजक का येईल, जोपर्यंत आपण आपली राजकीय ताकद म्हणजे काही योग्य पद्धतीने वापरत नाही तोपर्यंत ते येणं कठीण आहे. करेक्ट. त्याच्यानंतर आम्ही खूप डिटेलमध्ये अभ्यास केला की ऑपॉर्च्युनिटी काय आहे, कारण आपल्याला रोजगार निर्मिती करायची आहे, जास्तीत जास्त लोकांना नोकऱ्या मिळाव्या. मग आम्ही गारमेंटच्या बाबतीत विचार केला. एक गारमेंटचं खूप चांगलं युनिट जिथे जवळजवळ 1000 महिला काम करत होत्या ते आपण सुरू करू शकलो. चांगलं झालं. पण दुर्दैवाने ती कंपनी परदेशात काहीतरी गुंतवणूक केली, अडचणीत आली. मग या कोडगावच्या MIDCत काय करायचं, आम्ही अभ्यास खूप केल्यानंतर लक्षात आलं की टेक्निकल टेक्सटाईल्स हा एक प्रांत आहे ज्याच्या बाबतीत आपल्या देशात काम कमी झालंय. टेक्निकल टेक्सटाईल म्हणजे काय, तर जो काही कापड निर्मिती होते त्याला स्पेशल केमिकल किंवा वेगळी ट्रीटमेंट केली जाते. म्हणजे मग त्याचा वापर वेगवेगळ्या विशिष्ट कामांसाठी करता येतो. बुलेट प्रूफ वेस्टमध्ये जे काही वापरलं जातं ते टेक्निकल टेक्सटाईल आहे. किंवा मल्चिंग पेपर जो शेतीत वापरतात, किंवा शेततळ्याच्या अस्तरीकरणासाठी जे वापरतात. डिफेन्समध्ये तर आहे स्कोप, स्पेसमध्ये आहे. अगदी स्पोर्ट्सवेअर जे असतं, क्रिकेटर्स जे कपडे घालतात ते देखील टेक्निकल टेक्सटाईल आहे. आता आपण बसलोय, हा कपडा जो आहे त्यालाही ट्रीटमेंट केली की हे टेक्निकल टेक्सटाईल होतं. आपण टेक्निकल टेक्सटाईलमध्ये केलं पाहिजे हे जे शोधणं आहे ना, हे तुमची कशी टीम शोधणे, तुमची काही सिस्टीम लावून ठेवली का तुम्ही याबद्दल? तुमची काही टीम अशी थिंक टँक आहे का? आम्ही बऱ्याच विषयांवरती अभ्यास करत होतो. मी आता तिथे खरं तर लेदरचं SEZ करायचं ठरवलं होतं. आमच्याकडे हाईड्स आणि स्किन्सचा चामड्याचा बाजार येडशीला होता आणि आम्ही ठरवलं होतं की मग तेच चामड्यावरती प्रक्रिया करून उद्योग करायचा. मी खरं तर त्या भागातल्या शेतकऱ्यांना चेन्नईलाही पाठवलं होतं. तिथलं युनिट बघा. लोकांचा समज काय होता की खूप वास येईल, पोल्युशन वगैरे. मी एक्सप्लेन केलं की तसं काही नाही आहे. टाटाचं युनिट मध्य प्रदेशमध्ये पण देवासला आहे. एकदम सुंदर युनिट आहे, बाहेर काही लक्षात येत नाही, पण समोर लोकांना तेवढं ते योग्य नाही वाटलं. आम्ही 2-3 वेगवेगळ्या गोष्टी केल्या. फायरवर्क्सच्या बाबतीत आम्ही केलं, फटाका उद्योग तेरखेड्याला. मी चायनाला लोक पाठवले होते, म्हणजे आपले इथले उद्योजकांना चायनाला पाठवलं होतं. पण दुर्दैवाने त्यांना तेवढा तो इंटरेस्ट. तुम्ही हे टॅकल कसं करता? म्हणजे आता अगदी सहज पडलेलं पडलं की तुम्ही एखादी गोष्ट करण्यासाठी त्यांना पुढे पाठवता, बाहेर पाठवता, ते परत, आणि मग समोर ते होत नाही. त्याला वेरियस अनेक कारणं असतात. एक लोकनेता म्हणून आपल्याला एक गोष्ट करायची असते पण ती होत नाही, हे तुम्ही टॅकल कसं करता? कसं आहे, प्रयत्न तर आपण करायचेच असतात. प्रयत्नानंतर यश मिळतं नाही मिळत हा वेगळा मुद्दा आहे. आणि प्रयत्न करताना नियोजनबद्ध पाहिजे. पहिलं तर मला विषय माहिती पाहिजे, मी तुम्हाला मग कन्व्हिन्स करायला हवा, आणि मग त्याला लागणारं जे काही वेरविथॉल आहे ते. आता देवेंद्रजींनी 2019 मध्ये मुख्यमंत्री असताना टेक्निकल टेक्सटाईल पार्क हा विषय जो आहे तो अगदी योग्य आहे सांगून धाराशिवला आल्यानंतर त्यांनी अनाऊन्स केलं. लगेच MIDCच्या CEOला माझ्या पत्रावरती त्यांनी रिमार्क्स दिले आणि KPMGला काम दिलं. KPMGने त्याचं बेसिक DPR तयार केला. मध्ये 2 वर्ष सरकार आपलं नव्हतं. मी प्रयत्न केला पण ठाकरे सरकारच्या काळात काहीच झालं नाही. बैठक नाही, रुपया नाही, काहीच नाही. पण आपलं सरकार परत आल्यानंतर हा विषय जो आहे तो मी लावून धरला. आणि उदयजी सामंत आपले जे उद्योग मंत्री आहेत त्यांनी विधानसभेमध्ये अनाऊन्स केलं की MIDCच हे टेक्निकल टेक्सटाईल पार्क धाराशिवला करेल आणि हे देशातलं पहिलं स्वतंत्र टेक्निकल टेक्सटाईल पार्क होणार आहे. आता 24 कोटीचं काय निविदा निघाल्यात रस्त्याच्या वगैरे, आणि बाकी बरंचसं ग्राउंडवर्क आम्ही करून ठेवलंय. याच्यामध्ये तुम्हाला संस्कार हा जो भाग आणला ना तुम्ही, की वडिलांकडनं काही संस्कार पण झाले, हे जे तुमची सगळी वाटचाल आहे की मोठ्या गोष्टी करायच्या, काळाच्या पुढे बघण्याचा प्रयत्न करायचा, त्यातलं वडिलांकडनं काय गोष्टी घेतल्या तुम्ही? वडिलांनी काय संस्कार केले? राजकारणात पडल्यावर काय सांगितलं? बाळकडू काय पाजलं तुम्हाला? नाही, आता बाळकडू काय पेक्षा वडिलांनी स्वतः काय केलं हे जर आपण बघितलं तर ते मंत्री झाले 88 साली. आणि त्यांनी आवर्जून त्यांनी पाटबंधारे खातं घेतलं. धाराशिव ह्या जिल्ह्याची खरी अडचण काय,
एकतर दुष्काळी भाग करेक्ट आणि जेव्हा पाऊस पडतो सगळं पाणी पठाराचा भाग असल्यामुळे वाहून जातं. मग डॉक्टर साहेबांनी तेव्हा प्रचंड प्रमाणामध्ये बंधारे केले, केटीवेर असतील, पर्क्युलेशन टँक्स असतील, आणि त्या माध्यमातून पाऊस पडला की पाणी अडवण्याचं काम केलं. आणि हे पाणी शेतीसाठी उपलब्ध झालं बरोबर मोठ्या प्रमाणात. करेक्ट. आणि जिथे आपल्याकडे लातूर उस्मानाबाद एक जिल्हा असताना केवळ एक साखर कारखाना होता, तिथे आता बायफर्केटेड धाराशिव जिल्ह्यामध्ये 30 पेक्षा जास्त साखर कारखाने आहेत आणि जॅगरी पावडरची युनिट आहेत. प्रचंड काम. आपली अडचण लक्षात घेऊन पाणी आपल्याला अडवायचं आहे. पाणी अडवायचं तर काय करावं लागेल, तर केटीवेअर करावे लागतील, आपल्याला धरणं बांधावी लागतील. मग त्याच्या साईट्स कुठे उपलब्ध आहेत, पूर्ण टीमला त्यांनी कामाला लावून. ह्या सगळ्यामध्ये तुम्ही त्यांच्याकडनं काय घेतलं, काय त्यांचं व्हिजन घेतली, त्यांचं थॉट प्रोसेस काय होती ती घेतली? नाही, मी तेच सांगत होतो की प्रॉब्लेम त्यांना लक्षात आला, सगळ्यात महत्वाचा ते सॉल्व्ह करण्याच्या अनुषंगाने मग त्यांनी योग्य लोकांची मदत घेतली, साईट शोधल्या, इंजिनियर आणले आणि प्रत्यक्षात निधी आणून काम करून घेतलं. त्याच्या पुढे त्यांनी विचार केला. पुढे विचार असा केला की पाऊस काळ आपल्याकडे एवढा चांगला नसतो, दुष्काळात काय करायचं. मग तेव्हा तर मी इन्व्हॉल्व्ह होतो. आम्ही ही माहिती काढली की पश्चिम महाराष्ट्रात आपल्या हक्काचं पाणी आहे, कृष्णा खोऱ्यातला भूभाग मराठवाड्यातही आहे आणि काही प्रमाणात पाण्यावरती आपला अधिकार आहे, तर स्वाभाविकपणे पाणी वाहून तिकडे जातं. ते पाणी आणण्याच्या बाबतीत आम्ही तेव्हा प्रेझेंटेशन केलं. पप्पांना ते ॲब्सोल्युटली पटलं आणि मग पप्पांनी मंत्रिमंडळात प्रचंड आग्रह धरला की पश्चिम महाराष्ट्रातलं हक्काचं पाणी मराठवाड्याला मिळायलाच हवं, कृष्णा मराठवाडा. हो. आणि 2001 साली मंत्रिमंडळाच्या बैठकीत अतिशय आग्रहाने, आक्रमकपणे त्यांनी तो निर्णय करून घेतला. त्याची आता अंमलबजावणी आपण आता करतोय. केवढा मोठा पलीकडचा विचार होता. 23 वर्षापूर्वी घेतलेला निर्णय, त्याची अंमलबजावणी निर्णायक टप्पा आता पूर्ण होतोय. आपल्या महायुती सरकारने 11,700 कोटी सँक्शन केले. काम युद्ध पातळीवर चालू आहे आणि डिसेंबरमध्ये प्रत्यक्षात पाणी पश्चिम महाराष्ट्रातलं हे तुळजापूरला पोहोचणार आहे. तुळजापूरचा विषय आता तुम्ही काढला तर तुळजापूरचं मंदिर हे अनेकांचं श्रद्धास्थानच आहे. तुळजापूरच्या मंदिराबद्दल खूप जोरात काहीतरी तुमचा मोठा प्रकल्प चालला असं आम्हाला कळलं. काय काय चाललंय डोक्यात तुमच्या, काय डोक्यात आहे? आई तुळजाभवानी आपली कुलस्वामिनी आहे महाराष्ट्राची. प्रत्येकाला नितांत आदर आहे आणि तिथे गेल्यानंतर आपल्याला ऊर्जा मिळते, हे निर्विवाद सत्य आहे. हा इंटरव्ह्यू झाल्यावर आम्ही पण जाणार तिकडे. एक्झॅक्टली. तर मी जेव्हा राज्यमंत्री झालो, पहिल्यांदा जेव्हा धाराशिवला आलो तेव्हा ऑफिशियल व्हिजिट होती, मंदिरात दर्शन. मग तेव्हा कलेक्टर, SP, CO सगळे होते. एकदा दर्शन झाल्यानंतर पहिल्यांदा मी तो पूर्ण भाग जो आहे तो 2004 साली बघितला. 2004 मध्ये. एरवी दर्शन म्हणजे आपण डायरेक्टली जाणार, दर्शन घेणार आणि बाहेर पडणार. पण राज्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा मी तो पूर्ण भाग व्हिजिट बघितला आणि तत्कालीन कलेक्टरना विकास आराखडा मंदिराचा करायला सांगितला 2004 साली. मग त्याच्यावरती काम केलं आणि 2005 साली मी तत्कालीन मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख साहेबांना तो आराखडा दाखवला. त्यांनी खूप अप्रिशिएट केला आणि 2005-06 मध्ये तो आराखडा जो आहे तो इन प्रिन्सिपल आपल्याला सँक्शन झाला. पण टप्प्याटप्प्याने मग विषय जे आहेत ते काही वेगवेगळ्या कारणामुळे झाले नाही. आणि आता जर तुम्ही बघितलं तर दुर्दैवाने आईच्या मंदिराकडे जात असताना एकही कमान नाहीये. मंदिराकडे आपण गेलो तर बऱ्याच गोष्टींचा अभाव दिसतोय. अगदी इन्फ्रास्ट्रक्चरचाच अभाव, म्हणजे गाडी पार्किंग पासून अनेक विषय आहेत. मग आपण काय केलं, मी इथे आमदार झाल्यानंतर काही विषय आपण हाताळायला सुरुवात केली. बरेच कन्सल्टंट बोलवले, त्यांना काही आयडियाज द्या म्हटलं. याच्या मधल्या काळामध्ये मी म्हणजे काही इथला आमदार नव्हतो तुळजापूरचा, MLC होतो. तेव्हा मी एक खास परवानगी मागितली होती. सगळ्या आमदारांनी आई तुळजाभवानीच्या मंदिराला 1-2 लाख रुपये आमदार निधीनं द्यावे. स्पेशल केस आपण परमिशन तेव्हा घेतली होती आणि काही निधी उपलब्ध करून मंदिर ट्रस्टला आमदार निधीतला पैसा उपलब्ध करून दिला होता. म्हणजे हे स्पेशल केस केली होती तेव्हा. मला वाटतं जयंत पाटील साहेब वित्तमंत्री होते, त्यांची स्पेशल परमिशन घेऊन केलं होतं. कधीची गोष्ट आहे साधारण? ही साधारण 8-9-10 असेल. आणि मग सगळ्या आमदारांना, MLA आणि MLCजना स्पेशल केस म्हणून आई तुळजाभवानीच्या मंदिराच्या विकासासाठी निधी असं आपण करून घेतलं होतं. मूळ मुद्दा काय होता की तुळजापूरचा आमदार झाल्यानंतर मी ऑटोमॅटिकली विश्वस्ती झालो मंदिर ट्रस्टचा. आणि असं लक्षात आलं की कामं काही केलेली आहेत, काही चांगली आहेत, पण बरीचशी कामं सुमार दर्जाची आहेत.
आणि तुकड्या तुकड्याने आहेत, असं पूर्ण प्लॅनिंग नाही आहे. एकाने एक ठरवलं, काहीतरी केलं, मग दुसऱ्याने दुसरं केलं. त्यामुळे आपण इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट प्लॅन करायचं ठरवलं आणि एक प्लॅन आपण तयार करून घेतला, त्याचं प्रेझेंटेशन केलं आणि लक्षात आलं की त्याच्यात बऱ्याच उणीवा आहेत. त्याच्यानंतर आपण एक आयडिया कॉम्पिटिशन घेतलं, PWD डिपार्टमेंटच्या माध्यमातून आयडिया कॉम्पिटिशन घेतलं. लोकांना विचारलं काय काय पाहिजे, भाविकांना विचारलं, नागरिकांना विचारलं, व्यापाऱ्यांना विचारलं आणि एक प्रारूप तयार करून मी स्वतःच मंदिराच्या तिथे मोठी स्क्रीन लावून प्रेझेंटेशन केलं. आणि मग लोकांना म्हटलं की ह्याच्यावरती तुमचं मत सांगा. मग त्याच्यावरती काही आक्षेप लोकांनी घेतले, काही चांगल्या सूचना दिल्या, त्या अंतर्भूत करून परत एकदा आपण प्रेझेंटेशन दिलं आणि आता ते फायनल करून HPC कडे गेले. चीफ सेक्रेटरींच्या लेवलची ती कमिटी आहे, तिथे मान्यता होऊन पुढचं होईल. इन द मीन टाईम गेल्या वर्षी 2023 मध्ये छत्रपती संभाजीनगरला मंत्रिमंडळाची बैठक झाली होती आणि त्या बैठकीमध्ये आपण हा विषय ठेवायला लावला आणि मंत्रिमंडळाने त्याला तत्वता मान्यता दिली, साधारण 1300 कोटीच्या प्रकल्पाला. अरे वा. परंतु आत्ता त्याची साईज जवळजवळ 2000 कोटी झाली आहे. त्याच्यामध्ये 100 कोटीचा पुतळा आहे छत्रपती शिवाजी महाराजांना आई भवानी तलवार देताना, 108 फीटचा. आणि प्रचंड मोठं उद्यान घेतोय आपण, शिवसृष्टी तिथे निर्माण करणार आहोत. त्याच्या व्यतिरिक्त मग भक्तनिवास आणि इतर गोष्टी आहेत. आपलं लॉजिक असं आहे की जसं अयोध्येचा आता आपण विकास बघतोय, उज्जैनचा किंवा वाराणसीचा, तिरुपतीचा टप्प्याटप्प्याने आपण बघितला, त्या पद्धतीने तुळजापूरला येऊन भाविक थांबावा. जुनी पद्धत अशी होती की भाविक आल्यानंतर 2 दिवस थांबायचे. पुरणपोळीचा प्रसाद असायचा, दही भाताचा असायचा, मटणाचा असायचा. ती पद्धत आपल्याला परत आणायची. आलेला भाविक 2-3 दिवस राहावा, त्या अनुषंगाने आपल्याला डेव्हलपमेंट इकोसिस्टम करायचं आहे. आणि त्याची दुसरी बाजू ही आहे की अर्थव्यवस्थेला प्रचंड बळकटी मिळेल 100%. आता तिरुपतीमध्ये सांगितलं जातं की 61,000 लोकांना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रोजगार मिळालाय. जेवण बनवणं, वाढणं, स्वच्छता, सुरक्षा, वाहनं वगैरे वगैरे. तर त्या धर्तीवरती आपलं टार्गेट आहे एक 10,000 तरी रोजगार तुळजापूरच्या या विकासाच्या माध्यमातून नव्याने नवीन रोजगार, नवीन नोकरीची संधी उपलब्ध व्हावी, या अनुषंगाने नियोजन चाललंय. तिथे आपण आता स्किल्सची युनिव्हर्सिटी, स्वतंत्र विद्यापीठ करण्याचंही नियोजित केलंय. मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचा विषय आणि महत्त्वाचं म्हणजे रेल्वे आता येणार आहे. तो मुद्दा बोलणार होतो मी. रेल्वेचा इतका महत्त्वाचा मुद्दा आहे. 2014 मध्ये नरेंद्र मोदी साहेब पंतप्रधान असताना इथे तुळजापूरला आले होते प्रचार सभेसाठी. ते साधारण 15 मिनिट बोलले असतील. त्यातल्या निम्मापेक्षा जास्त वेळ आईचं मंदिर, तिथला विकास आणि रेल्वे आल्यानंतर इथे अर्थकारणाला किती चालना मिळेल हे त्यांनी आवर्जून सांगितलं होतं. 2019 मध्ये त्यांनी भूमिपूजन केलं सोलापूरला ऑनलाईन. परंतु दुर्दैवाने ठाकरे सरकारने जो राज्याचा हिस्सा असतो 1 रुपया दिला नाही. 2.5 वर्ष प्रकल्प तो पेंडिंग पडला. मी खूप प्रयत्न केले. आपले तत्कालीन जे मंत्री होते अनिल परब साहेब, त्यांच्या विरुद्ध मी हक्कभंग मांडला विधानसभेत, पण तरी त्यांनी शेवटपर्यंत रुपया दिला नाही. आपलं महायुती सरकार आल्यानंतर मात्र पहिल्या महिन्यातच 450 कोटी आपण मंजूर करून घेतले. आता त्या कामाला सुरुवाती झाली. एक अजून आपण आता तुम्ही म्हटलं अनालिटिकल थिंकिंग, प्लीज त्या प्रकल्पाला 60 महिने लागणार होते. कुठल्या? या रेल्वेच्या म्हणजे 5 वर्ष. आणि रेल्वेला आम्ही विनंती केली की 2.5 वर्ष असेच गेलेत. खुद्द मोदी साहेबांनी 19 मध्ये भूमिपूजन केले, काहीतरी मार्ग आम्हाला काढून द्या. मग शेवटी तज्ज्ञांबरोबर चर्चा करून एक चांगला मार्ग आम्हाला काढता आला. काम एकाला देण्याच्या ऐवजी आम्ही 3 तुकडे केले. म्हणजे सोलापूर ते तुळजापूर, त्याच्यानंतर एक बोगद्याचं काम आणि तुळजापूर ते धाराशिव. आणि जो कालावधी 60 महिन्याचा होता तो आता आम्ही 30 महिन्याचा केला. म्हणजे हे एवढा फरक पडू शकतो? इतका फरक पडला. वा. आणि आनंदाची बाब ही आहे की आता काम सुरू झालंय, चांगल्या गतीने काम चालू आहे आणि आमचं टार्गेट 30 महिन्याचं पूर्ण होईल असं वाटतं. तुमची कारकीर्द खूप इंटरेस्टिंगच आहे आणि असं वरवर वाटतं की राजकीय वारसा मोठा लाभल्यामुळे तुम्हाला खऱ्या गोष्टी सोप्या बनत गेल्या, प्लस शिक्षणाचा भाग होता त्यामुळे तुम्ही त्यात येत गेला. पण ही सगळी वाटचाल निश्चितच सोपी नसणार आहे. इंडिव्हिज्युअली राणा सर म्हणून तुम्हाला कधीतरी घरी गेल्यावर झोपताना वाटलं तर त्याला हे खूप चॅलेंजिंग आहे, कसं टॅकल करायचं आपण, असे काहीतरी क्लिष्ट मनात प्रश्न येत असेल. पण तुम्ही माणूस आहात
असा कुठला फॅक्टर होता का की हे करताना मला खूप कस लागला की हे कसं करायचं आणि तुम्ही ते करून दाखवलं? तुम्ही म्हटला तो विषय खरं मी बोलणार नव्हतो, पण सांगतो. प्लीज. 2004 मध्ये जेव्हा मी राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली, तो सगळ्यात असा भयानक काळ होता. लोकांना वाटेल हे काय म्हणतोय, आमदार नसताना मंत्री झाला. परंतु अनेक अनेक अडचणी होत्या आणि खूप सारे राजकीय विषय वेगवेगळे होते. अनेकांनी वडिलांवरती वार केले होते लपून छपून, आणि ते सगळं टॅकल करणं गरजेचं होतं. राजकीय दृष्ट्या पण बऱ्याच अडचणी आल्या, पॉलिटिकली प्रॉब्लेम आलेले होते. ते एक एक रिझॉल्व्ह करत, म्हणजे हा पूर्ण काळ जो आहे तो संघर्षाचाच होता. जरी लोकांना वाटत असलं की नाही मंत्री होता आणि काय फरक, त्याला काय अडचण होती, पण तो पूर्ण संघर्ष होता. म्हणजे अगदी जिल्हा परिषद, DCC बँकेपासनं एक एक विषय परत आम्हाला ताब्यात आणावा लागला आणि जे काही प्रॉब्लेम्स होते ते खूप ताकदीने सॉल्व्ह करावे लागले. वेगळा मुद्दा सांगतो. कोविडच्या काळामध्ये, कोरोनाच्या पिरियडमध्ये सुरुवातीला सगळेच संभ्रमात होते, पण एकदा लक्षात आलं की आपण कडं करू शकतो. मग आम्ही काही आमचं गाव, मतदारसंघ असा विचार नाही केला. आम्ही सगळ्यांनी जिल्हा म्हणून विचार केला. पूर्ण जिल्ह्यात सॅनिटायझर, मास्क, जे काही औषधं देणं शक्य आहे, आमच्या सर्व सहकाऱ्यांनी मिळून पूर्ण जिल्ह्यात हे केलं. म्हणजे तुम्ही कुठल्याही गावात जाऊन विचारलं की कोविडच्या काळामध्ये हे सॅनिटायझर, मास्क किंवा अशा गोष्टी कुठून आल्या, किंवा मग ऑक्सिजनचा विषय असेल, आपण एक इथे हॉस्पिटल पण मेकशिफ्ट लगेच सुरू केलं होतं. तो चॅलेंजिंग पार्टमध्ये फेसबुकवरती फोटो जायचे ना, माझे मित्र नातेवाईक भयानक चिडून मला बोलायचे. पण वास्तव काय होतं की ती आपली जबाबदारी असते, खरी गोष्ट आहे. त्यामुळे तुम्ही म्हटलं तसं मी कंटाळा, हे कुठनं काय करतोय हे शक्यतो होत नाही. आणि लोकांचे चेहरे जे असतात ना, ती आपुलकी जी असते ती खरं ऊर्जा देते. म्हणजे हे वास्तव आहे. फॅक्ट आहे. तुळजापूरचा मी आमदार व्हायचं तसं काही कारण नव्हतं, काहीच संबंध नव्हता. मी धाराशिवचा आमदार होतो, परंतु मी तर मानतो की आईने, काकाने, संत गोरोबा काकांनी मला इकडे बोलवलं असं मी मानतो. आणि अनेक गोष्टी ज्या आता आपण करू शकतोय ते माझं भाग्य समजतो. मी करू शकण्यावरनं मला वाटलं तुमच्यातली मला क्वालिटी काय वाटते माहिती आहे का सर, फॉलोअप घेता तुम्ही एखाद्या गोष्टीचा फॉलोअप. मग शेतकऱ्यांना पीक विमा असू दे किंवा ही तुळजापूरचा फॉलोअप असू दे, 20 वर्षापासूनचं चाललंय सगळं. रेल्वेचं फॉलोअप असू दे, हा फॉलोअप फार कमी लोक घेतात. नंतर मग उद्घाटन होतात आणि गोष्ट तिथंच राहते, ती मग होईल तेव्हा होईल. फॉलोअप घ्यायचं कुठून आलं तुम्ही डोक्यामध्ये? आमच्या पत्रकारितेमध्ये असं म्हणतात की एखादी बातमी करून चालत नाही, त्याचा फॉलोअप घ्यायला लागतो की ते तडीस गेले की नाही प्रकरण. बरोबर. तुमच्यामध्ये हा स्वभाव कुठून आला? विषय कसा आहे, जोपर्यंत आपण फॉलोअप करत नाही. आता गावोगावी मी जेव्हा भेटी देतो ना, लोक अडचणी सांगतात, मी बिलकुल करेन म्हणतो, पण माझी एक अट असणार, म्हटलं तुम्ही पाठपुरावा करायला हवा. रोज माझ्याकडे 100 ते 150 कामं येतात. ज्याचं काम आहे त्यांनी जर पाठपुरावा केला तर 99% कामं मी करतो म्हटलं. पण तुम्ही जर पाठपुरावाच केला नाही, लोकांना मी सांगतो. आता लोकांना मी जर हे सांगत असेल तर मला तर फॉलो करावं लागेल ना. मला तर रोज 100 म्हटलं तर या गतीने कामं मला फॉलोअप नाही करता येणार. पण माझ्याकडे एक 250 कामांचं लिस्ट आहे, अंदाजे 250, ज्याचा माझे सहकारी, माझा स्टाफ, आम्ही सगळे मिळून फॉलोअप करतो. त्याचा परत परत आम्ही रिव्ह्यू घेत असतो आणि त्याच्यामुळे ह्या गोष्टी जमतात. कारण ब्युरोक्रेसीमध्ये सुद्धा आपल्याला मदत लागते. खरी गोष्ट. सगळे अधिकारी पॉझिटिव्ह लागतात आणि आपण कामच अशी नेतो की नाही म्हणण्याला स्कोपच नसतो. वा. मी आत्ता सरांना भेटायच्या आधी त्यांचं जरा चौकशी करत होतो, तर त्यांच्या 2 मुलांची नावं मला फार आवडली, मेघ आणि मल्हार. तर मी म्हणलं अरे मेघ मल्हार हे रागाचं नाव आहे, तर इतकी छान नावं मी पहिल्यांदाच बघितली कोणाची तरी. तर काय तुम्हाला गाणे ऐकायला आवडतात, संगीताची काय तुम्हाला जाण आहे, घरी काय संगीत खूप ऐकलं जातं, ही नावं कशी काय? आवडतं, गाणे आवडतात, तेवढ्यापुरतं मर्यादित, काय फार त्यातलं ज्ञान आहे असं नाही. पण मल्हारचा जन्म जेव्हा झाला तेव्हा नेमका पावसाळा होता, पाऊस पडत होता आणि माझ्या आईंना ते नाव सुचलं, मल्हार नाव ठेवूया म्हटलं. सगळ्यांना खूप आवडलं ते आणि त्यामुळे मल्हार, आणि मल्हारमुळे मग मेघ असं येते. अरे वा. बर. पण तुम्ही जनरली गाणी, म्हणजे आता हे तुमचा जोरदार सगळा दिनक्रम असणार आहे, व्यक्तिगत छंद तुम्ही कसे जोपासता? आहेत तुम्हाला काही छंद? आधी मला वाचायला खूप आवडायचं, आता ते थोडंसं लिमिट झालंय. सगळ्यांचंच झालंय मला वाटतं. म्हणजे प्रत्यक्ष हातात पुस्तक, कसं आहे जग बदलत गेल्यामुळे स्वाभाविकच आहे की तेवढं वाचायला वेळ मिळत नाही.
पण ऑब्व्हियसली पण वाचायला काही काही आवडतं मला. आमदारांना ड्रायव्हिंगची खूप हौस असते, काही काही लोकांना परदेशात जाऊन गोल्फ खेळायची छंद असतो. नाही, ड्रायव्हिंगची मला आवड आहेच ना. आहे? मी अगदी परदेशात जरी गेलो तरी पहिलं एक दिवस सोडला की दुसऱ्या दिवशी मी गाडी घेत असतो आणि परदेशातही मी गाडी चालवतो. आवडतं मला चालवायला. या सगळ्या धबडग्यामध्ये एक गोष्ट राहून गेली, असं काय वाटतं की हे करायचं होतं पण ट्रॅकच बदलला यार, असं वाटतं? नाही, असे बरेच विषय आहेत. जसे की नाही, मी बोलणं प्रिफर नाही करणार, पण मूळ मुद्दा काय की आपल्याला एखादं आपण ध्येय समोर ठेवल्यानंतर काही गोष्टींचा त्याग करावा लागतो. ते वास्तव आहे आणि प्रत्येकाच्या बाबतीत आहे. तर मी मानतो की आपल्याला आपलं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी जे करणं गरजेचं आहे ते आपण आपल्या सहकार्याने मिळून करायलाच हवं. आणि ते करत असताना काही आवडी, काही आपल्याला गोष्टी करायच्या असतील त्या थोडा त्याग द्यावा लागतो. रोजगार हा फार महत्वाचा फॅक्टर आहे आपल्या आजूबाजूच्या लोकांना, तरुण आणि रोजगार. तर रोजगारासाठी तरुणांनी आता कुठल्या गोष्टी आणल्या पाहिजेत समोर, त्यांनी कुठलं कसं अंगी बाणवलं पाहिजे, असं काय सांगू शकाल? नाही, आपण आता सरकार म्हणून केंद्रातलं राज्यातलं याच विषयावरती प्रचंड फोकस दिलाय. सेल्फ एम्प्लॉयमेंट, स्वयंरोजगार. आणि इतक्या मोठ्या प्रमाणात योजना आहेत, अनुदान मिळतं. प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेतनं जवळजवळ 2,500 कुटुंबांना आपण मदत करू शकलोय स्वतःचा नवीन रोजगार टाकायला किंवा नवीन उद्योग टाकायला किंवा जुना उद्योग जो आहे तो मोठा करायला. आणि मी बोलल्याप्रमाणे आपली जी MIDC आहे कौडगावची, एक विषय राहिला तामळवाडीला. एक आउट ऑफ द ब्लू आयडिया आम्हाला आली कुठली की सोलापूरमध्ये बऱ्यापैकी इंडस्ट्री आहे पण आपल्याकडे धाराशिवला आली नाही. मग ती आणण्यासाठी आपण अट्रॅक्ट करायला काय करू शकतो. तर त्यातनं सोल्युशन असं निघालं की सोलापूरहून 15 किलोमीटरवरती तामळवाडी नावाचं गाव आहे, धाराशिव जिल्ह्यात येतं, तुळजापूर तालुक्यात. तर तिथे MIDC केली तर सोलापूरचे उद्योजक येतील असा एक साधारण विचार आला. मग काही तिथले उद्योजक आहेत, त्यांच्याकडे जागा उपलब्ध होती, ते बऱ्याच वर्षापासून प्रयत्न करत होते. ते समहाव सिंक्रोनाइज झाला विषय आणि आपण 370 एकर जमीनचं भूसंपादन आता सुरू केलंय MIDC कडनं. आणि सोलापूरमध्ये माझ्या 2-3 बैठका झाल्या. जवळजवळ 150 उद्योजक स्मॉल आणि मीडियम ते इथे फॅक्टरी टाकायला तयार झाले. म्हणजे पुढच्या 2-1 वर्षात तामळवाडीला किमान 150 फॅक्टरी येतील, किमान 12,000 लोकांना नोकरी मिळेल. इतकं मोठं काम 2-1 वर्षात नक्की होईल असा मला विश्वास आहे. मला म्हणजे तुम्ही मग पण बोलताना आवर्जून जाणवतंय की तुम्ही उद्योगांना आणताय, MIDC पण तुम्ही आणताय. कुठलाही उद्योग जेव्हा यायचा असतो त्या भागामध्ये तेव्हा त्यांना काय दिलं की ते येत असतात? मूळ मुद्दा तोच आहे. एक तर त्यांना ईज पाहिजे. सोलापूरमध्ये राहून 15 किलोमीटरवरती असलं तर त्यांना सगळ्या बाबतीत सोपं राहतं. ट्रॅव्हलिंग, कन्व्हियन्स सगळं सोपं राहतं. सोलापूरमध्ये राहून येता येईल जोपर्यंत आपले शहरं तेवढे डेव्हलप होत नाही. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे शेवटी बिझनेसमन बिझनेस कशाला करतो? नफ्यासाठी, प्रॉफिटसाठी. करेक्ट. जर धाराशिवमध्ये, मराठवाड्यामध्ये एखाद्या पश्चिम महाराष्ट्रातल्या उद्योजकांनी फॅक्टरी टाकली तर त्याला प्रचंड प्रमाणामध्ये सवलती मिळतात. म्हणजे वेस्टर्न महाराष्ट्राच्या तुलनेत मराठवाड्यामध्ये सॉफ्ट जे आहेत त्यांना जे अनुदान मिळतं किंवा टॅक्समध्ये जी काही रिबेट मिळते ती प्रचंड प्रमाणात मिळते. मग दोन्ही गोष्टी, एक तर जवळ असावं, सोयीस्कर असावं आणि हे आर्थिक मोठं त्यांना सुविधा मिळाव्या या अनुषंगाने आपण पॅकेजिंग करतोय. त्यामुळे कौडगावचं तर मोठं होणारच आहे, तिथे मोठे युनिट येणार आहेत, पण तामळवाडीला छोटे छोटे खूप युनिट येतील आणि तिथे रोजगार निर्मिती कदाचित कौडगावपेक्षा जास्त होईल. तुम्ही मूळ तेरच आहे ना? तिथं पण काहीतरी ऍक्टिव्हिटी चालली तुमची असं कळलं मला. काय काय तेर म्हणजे प्राचीन तगर. प्राचीन तगर म्हणजे जो सिल्क रूट होता, सिल्क रूट, रोम बरोबर जो ट्रेड चालायचा, रोम बरोबर जो व्यवहार चालायचा, असं एस्टॅब्लिश झालंय की तेर आणि पॉम्पे नावाचं तिथे शहर आहे, त्याचा ट्रेड रिलेशन्स होते. काय सांगताय? एक इथे मूर्ती सापडलेली आहे हस्तदंताची, तशाच प्रकारची पॉम्पेच्या म्युझियम मध्ये आहे, रोमच्या जवळ, रोमच्या जवळ म्हणा. आणि हे पुरातन तेर जे आहे ते आता आपण शोधून पूर्ण काढतोय. काही प्रमाणात उत्खनन आधी झालंय. आता आपण 1 एकरवरती जिवंत उत्खनन म्हणजे प्रॉपर उत्खनन चालू असणार आणि पर्यटकांना, अभ्यासकांना बघता येईल याची आपण सोय केली. जवळजवळ मला वाटतं 15 कोटीची तरतूद केली. आपल्या राज्यातलं सगळ्यात जुनं बांधलेलं मंदिर हे तेरला आहे, त्रिविक्रम मंदिर. तर ते मंदिर जे आहे ते पूर्ण उकलून जुन्यासारखं नव्याने करतोय आपण. त्याचं आता अंतिम टप्प्यात काम आलंय. जुन्यासारखं नव्याने, हे फार महत्वाचं आहे. वा,
आणि त्याचं म्हणजे जुन्या पद्धतीत त्यांनी विटेचं बांधकाम आहे. तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून तुम्ही जाऊन या. बर 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 तिथे गाभाऱ्यात जर उभं राहिलं ना, बर दैवी शक्ती काय असते त्याचा अनुभव येतो. हो त्रिविक्रम मंदिर जाऊन बघा, तुम्ही स्वतः अनुभव घ्या. बर काकांचं तिथे समाधी मंदिर आहे, संत गुरुबा काकांचं. बर त्याचा आपण कायापालट करतोय, बर पूर्ण जीर्णोद्धार आपण करतोय. बर जसं तुळजापूरला सुद्धा आईच्या मंदिराचं 60 कोटीची कामं आपण सुरू केली आहेत. बर त्याच्यामध्ये पूर्ण मंदिरातला आतला भाग जो आहे तो आपण एक एक दगड काढून परत लावणार आहोत. मंदिराच्या बाजूच्या ओऱ्या मागे घेणार आहोत, मोठ्या करणार आहोत. बर तिथे महाद्वार मोठं करणार आहोत आणि लिफ्टची सोय करणार आहोत. ह्याची कामं आता निविदा तुळजापूरमध्ये तुळजापूरमध्ये कामही सुरू झाली. हो. आणि पण मग हे तेरचं जे प्रकरण नाही फार भन्नाट दिसतंय मला, पण इतके दिवस कसं काय लक्ष गेलं नाही ते त्या? आहे ना, तिथे एक जुनं म्युझियमही होतं. बरं. आता आपण प्रचंड मोठा एक 30 कोटीचा म्युझियम करतोय. अरे वा. तिथे म्हणजे खूप प्राचीन मंदिर आहेत. बर एक एक मंदिर आपण आता व्यवस्थित त्याचा जीर्णोद्धार करून घेतोय. तिथे जैन आणि बुद्ध रिलिजन्सशी रिलेटेड तिथे धर्मस्थळ आहेत. वा, म्हणजे बौद्ध स्तूप आहे, जैन मंदिर आहे. भन्नाट आहे, हो. वेगळंच आहे. बर आणि तेरला जसं आपण आई तुळजाभवानीचं मंदिर हे वैश्विक दर्जाचं धार्मिक पर्यटन स्थळ म्हणून डेव्हलप करतोय, तसंच तेरला पण जागतिक नकाशावरती आणण्याचं आपलं नियोजन आहे. बर अभ्यासकांना त्याच्यावरती DPR करायला लावलाय. वा पूर्ण त्याचं नियोजन जे आहे ते आपण केलंय. आता जसा टप्प्याटप्प्याने निधी उपलब्ध होईल तसं ते डेव्हलपमेंट होईल. आणि तेर तुळजापूर जोडण्याची आपण सोय केली आहे. साधारण 300 कोटीचा रस्ता, पूर्ण सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता. म्हणजे उद्या तुळजापूरला आलेले भाविक तेरची माहिती असली तर तेरला बिलकुल येतील. हेही आपण प्लॅन केलंय. त्याला पैसे म्हणजे त्याचं टेंडरही झालंय, कामही आता सुरू झालं असेल. वा, मला फार छान वाटलं तुमच्याशी बोलून. म्हणजे आजवर मला फक्त तुमचं एकूण हॉस्पिटल, शिक्षण, रोजगार, पीक विमा याबद्दल मी ऐकलं होतं, पण तुमच्या एकूण तुमच्याशी बोलल्यावर मला हे लक्षात येतं की तुकडे पाडून काम करणं जे आहे, एखादी गोष्टीच्या खोलीमध्ये जायचं आणि मग त्यातून साकारायचं, हे मला विशेष आवडलं सर. वेळात वेळ काढून तुम्ही मित्रमणे सोबत बोलला त्याबद्दल मला खरंच बरं वाटलं. आय होप तुम्हालाही थोडासा ब्रेक मिळाला असेल तुमच्या राजकीय सगळ्या गडबडीबद्दल. वेगळ्या विषयांवरती चर्चा झाली, वेगळ्या विषयातून. तर तुम्ही आलात आणि बोलला त्याबद्दल आमच्याकडून एक छोटीशी भेट. तर सर आवर्जून आलेत, मी तुमचे खरंच आभार मानतो. हा एपिसोड कसा वाटला मला जरूर सांगा. सर सोशल मीडियावर आहेत, मीही आहे. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा. आणि चांगली गोष्ट आहे की तेर नावाचं एक गाव आहे, तिथं खूप मोठं काम चाललंय. तुळजाभवानी पण आता पाठीशी उभी राहिली आणि तुळजापूर खूप मोठं होणार आहे. तर तुम्हाला खूप शुभेच्छा सर. थँक्यू. तुमच्या सगळ्या मनोकामना पूर्ण होत आणि भले ते घडो. सर आपण वेळ दिला, थँक्यू. थँक्यू. मी तर थांबतो. मंडळ आभारी आहे. धन्यवाद.